नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. चला तर आपण रेडीमेड ड्रेसला फिटिंग कशी करायची हे बघा, आपण पाहून घ्या. तर रेडीमेड ड्रेस घेताना कधी पण आपल्या साईजनुसार कधीच भेटत नाहीत. तर हे बघा, त्याची फिटिंग कशी करायची. तर हा ड्रेस आपल्याला 30 साईजसाठी फिटिंग करायचा आहे. तर आता सुरुवातीला काय करायचं, ड्रेस पलटी करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे पलटी करून घ्यायचा. तर हे बघा अशा प्रकारे. तर आता सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला भाईला आपण फिटिंग देऊन घेऊया. तर भाईचा आपला गोलमध्ये फिटिंग आहे 9.5. तर आपल्याला 4.25 पाहिजे. पण हे बघा ह्याची किती फिटिंग आहे, 11. गोल राऊंडमध्ये 11 फिटिंग आहे. तर त्याच्या निम्मं 5.5 इथं आलेलं आहे. तर आपल्याला पाहिजे 9.5. तर 4.25 वर आपण टिक करून घेतलेली आहे. हे बघा, आता छातीसाठी बघूया. छातीमध्ये आपल्याला गोल राऊंडसाठी 30 फिटिंग पाहिजे. तर हे बघा, हे किती आलेली आहे, हे बघा ही 42 छातीसाठी फिटिंग आलेली आहे. हे बघा, तर आपल्याला किती कमी करायचे, तर आपल्याला 30च्या निम्मं 15. हे बघा, तिथून किती जास्त आपल्याला किती इंच झालेलं आहे, तर 6 इंच जास्त झालेलं आहे. तर 6 इंचच्या किती निम्मं 3. तर 3 इंचवर हे बघा अशा प्रकारे 1-2 ठिकाणी आपण छातीच्या ठिकाणी आणि कमरेच्या ठिकाणी आपण टिक करून घ्यायचेत. हे बघा अशा प्रकारे. आणि आता याला आपण बाहेला जो आपण टिक करून घेतलेली होती तिथून आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, डायरेक्ट जर शिलाई दिली तरी पण काही हरकत नाही. पण जर तुम्ही नवीन असाल तर अगोदर आपण रेषेच आखून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. व्यवस्थित अशी रेष आखून घ्यायची. जर तुम्ही शिलाई दिली तरी पण काही हरकत नाही, डायरेक्ट. हे बघा अशा प्रकारे जर आपण फिटिंग घेतली तर खूप सुंदर असं आपल्याला ही कुर्ती आपल्याला फिटिंगला बसते. तर हे बघा, आपली ही आपण हे बघा आखून घेतलेला आहे चॉकने. आता दुसऱ्या बाजूला हे बघा, दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचे. सुरुवातीला हे बघा, भाईला आपण भाईसाठी फिटिंग देऊन घ्यायची. तर आपल्याला 9.5चा गोलमध्ये फिटिंग होती. खूप छोट्या साईजसाठी आपल्याला ही कुर्ती फिटिंग करायची आहे. तर हे बघा 4.25 वर आपण एक टिक करून घेतलेली आहे. आणि 3 इंचवर आपल्याला 1-2 ठिकाणी आपण 2-3 ठिकाणी आपण टिक करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे टिक करून घ्यायचे. तर हे आखून घ्यायचे. कधी पण रेडीमेड कुर्ते घेताना खूप आपल्याला मोठी साईज भेटते. त्याच्यामुळं ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. हे बघा अशा प्रकारे खालच्या बाजूला गोल पाहिजे आपल्याला. गोल राऊंडमध्ये आपण आखून घ्यायचं आहे कमरेच्या ठिकाणी. आणि बघा सुरुवातीला आपण शिलाई मारून घ्यायची आहे, मशनीचा धागा पुढे मागं करून. आणि आता व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे कडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी
शिलाई घ्यायची आहे आणि कटच्या ठिकाणी आपण रफ शिलाई मारून घ्यायची, कारण की कट कटला जाऊ नये म्हणून. हे बघा. आणि आणखी एक काय करायचं, आपल्याला कापड जास्त राहिल्यामुळं काय होतं की कट करायचं, जास्तीचं कापड आतल्या बाजूला सोडून पण जमत नाही, कारण की तरी पण आपल्याला व्यवस्थित अशी फिटिंग बसत नाही ड्रेसची. त्याच्यामुळे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला जास्तीचं कापड. त्याच्यामुळे त्या शिलाईच्या शेजारून एक बाहेरच्या बाजूने आणखी एक शिलाई आपल्याला देऊन घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आता दुसरी पण बाजू आपण अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे. हे बघा, सुरुवातीला दुसऱ्या पण बाजूला आपण व्यवस्थित अशी जे आपण आखून घेतलेलं आहे त्याच्यावरून एक शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित. आणि त्याच्या शेजार एक टिप मारून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची. आता काय करायचं, कमरेच्या ठिकाणी हे बघा खूप जास्त होतं, हे जर कट केलं नाही तरी पण आपला ड्रेस कमरेच्या ठिकाणी उचलला जातो कुर्ती. हे बघा, त्याच्यामुळे 1 ते 1.5 इंच आतल्या बाजूने कापड ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे कडेपर्यंत. तुम्ही बाहेरला कट करा न करा त्याची काही हरकत नाही, पण कमरेपाशी कट करायचं आहे. आणि कमरेच्या ठिकाणी हे बघा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. तर हे बघा 2-3 ठिकाणी अशा प्रकारे हे बघा कट देऊन घ्यायचे. शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्या. छोटे छोटे आपले कट देऊन घ्यायचे. आता दुसऱ्या पण बाजूला आपण अशाच प्रकारे कट देऊन घ्यायचे कट करून. हे बघा सुरुवातीला कापड कट करायचं जास्तीचं. हे जर कापड ठेवलं तर आपली कुर्ती अशी वरच्या बाजूला ओढली जाते कमरेपाशी. आणि फिटिंगला व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळं आपल्याला हे कटच करावं लागतं. आणि 2-3 ठिकाणी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. हे बघा आता आपण कुर्ती सरळ करून घ्यायची आहे. तर मैत्रिणी, आपल्या चॅनलवर आपण खूप अशा साऱ्या टिप्स पाहणार आहोत, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे बघा खूप सुंदर अशी आपली कुर्ती फिटिंगला बसणार आहे. तर हे बघा कमरेत आणि वरच्या बाजूला पण खूप छातीमध्ये पण खूप अशी कुर्ती आपली फिटिंगला बसणार आहे मस्त अशी. हे बघा अशा प्रकारे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.